श्री स्वामी समर्थ। इच्छापूर्तीसाठी तुम्हाला सुद्धा जर 11 गुरुवारचं व्रत करायचं असेल तर महिन्याच्या कोणत्याही गुरुवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकता। यासाठी वेगळ्या पूजेच्या मांडणीची गरज नाही। जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही वेगळी मांडणी करू शकता। दर गुरुवारी तुम्हाला स्वामींची मूर्ती ताम्हणात घ्यायची आहे, त्याच्यावरती 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणत जलाभिषेक करायचा आहे। त्यानंतर महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसून हिना अत्तर लावून गंध अक्षता फूल वाहायचं आहे, एखादं फळ ठेवायचं आहे, त्याचबरोबर खडीसाखर नैवेद्याला ठेवायचं आहे, पिण्याचं पाणी ठेवायचं आहे। अशा प्रकारे मांडणी झाल्यानंतर तुम्हाला पहिल्याच गुरुवारी घरच्या घरी ज्याही इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करताय ते सांगून संकल्प सोडायचा आहे। संध्याकाळी जवळच्या मठात किंवा केंद्रात जाऊन तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे। हे जे व्रत करणार आहे त्या व्यक्तीने मांसाहार आणि मद्यपान हे 11 गुरुवार पूर्ण होईपर्यंत पूर्णतः बंद ठेवायचं आहे। दर गुरुवारी ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे। तर सेवा काय करायची, 11 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, 11 वेळा तारक मंत्र आणि श्री स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय तुम्हाला दर गुरुवारी वाचायचं आहे। अधिक माहितीसाठी मला कमेंट करा, मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओची लिंक नक्कीच देईन। धन्यवाद।